एमपीबीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल एएचएल लेक्चर्स. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण अँगल मेड बाय द टू व्हीलर विथ व्हर्टिकल वाईल टेकिंग ए टर्न याचं एक्सप्रेशन बघितलं होतं. त्याच्या पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ अ व्हेकल ते पण फाइंड आउट केलं होतं. आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत बँकिंग ऑफ रोड. पण बँकिंग ऑफ रोड हा पॉइंट बघण्यापूर्वी आपल्याला पाठीमागचे 2 लेक्चर थोडेसे आठवावे लागतील. ठीक आहे, तर ते शॉर्टकट मध्ये थोडे रिवाइज करतो मी. ठीक आहे, काही महत्वाचे कन्सेप्ट सुद्धा सांगेल आणि त्याच्यानंतर मग आपण बँकिंग ऑफ रोड कडे वळणार आहोत. हे दोन्ही पाठीमागचे लेक्चर बँकिंग ऑफ रोड समजण्यासाठी खूप गरजेचे आहे. ठीक आहे, बघा इकडे 3 केसेस मी दाखवल्यात, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. पहिल्या केस मध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर एक टू व्हीलर आहे आणि ती टू व्हीलर एका टर्न वरती हॉरिझॉन्टल कर्व रोड वरती चाललेली आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल कर्व रोड एक टर्न आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी ही जी बाईक आहे, या बाईकने टर्न घेत असताना अजिबात बेंड केलेलं नाहीये स्वतःला, किंवा तो जो रायडर आहे त्या रायडरने स्वतःला बेंड केलेलं नाहीये किंवा त्या बाईकला त्यानं झुकवलेलं नाहीये आतल्या बाजूला. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत की सर्क्युलर मोशन होत असताना टुवर्ड्स द सेंटर सेंट्रीपेटल फोर्स अप्लाय होणं गरजेचं असतं. बरोबर आहे. पण या ठिकाणी जर त्या रायडरने बाईकला आतल्या बाजूला जर बेंड केलं नाही तर सेंट्रीपेटल फोर्स या ठिकाणी अप्लाय होणार नाही, आणि बाहेरच्या बाजूला मात्र सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो सेंट्रीफ्युगल फोर्स अप्लाय झालेला असेल. मग या केसमध्ये लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रीपेटल फोर्स जर जनरेट झाला नाही तर सर्क्युलर मोशन होणार नाही, आणि सेंट्रीफ्युगल फोर्समुळे ही बाईक बाहेरच्या बाजूला ड्रिफ्ट होईल, म्हणजेच ओढल्या जाईल. बरोबर आहे, आणि ती स्किड होणार आहे. काय होणार आहे? स्किड होणार आहे किंवा स्लिप होणार, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. बरोबर आहे. अजून कोणते 2 फोर्सेस इथं अप्लाय होत असतील? एक म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आणि दुसरी गोष्ट वेट ऑफ द रायडर विथ बाईक, एमजी, हे डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय. म्हणजे या केसमध्ये आपल्याला काय कळतंय की सेंट्रीपेटल फोर्स इथं जनरेट झालेला नाहीये, कारण की बाईक झुकलेली नाहीये आणि सेंट्रीफ्युगल फोर्समुळे बाईक या बाजूला स्किड होईल. आता दुसरी केस बघा, तोच रोड आहे. ठीक आहे, आणि त्याच रोडवरती तोच रायडर बाईक घेऊन चाललाय. बरोबर. तर या ठिकाणी त्या रायडरने काय केलंय, बाईकला इनर एजला, बरोबर, ही कोणती एज आहे? इनर एज रोडची आहे, ही आउटर एज आहे. इनर एजला ती बाईक काय केलेली दिसते आपल्याला? झुकवलेली दिसते. सपोज हा आहे वाय ऍक्सिस आणि हा आहे एक्स ऍक्सिस. तर आपल्याला काय दिसतं इथं? त्या बाईकने व्हर्टिकल सोबत थिटा इतका अँगल केलेला दिसतं. म्हणजेच बाईक जी आहे ती बाईक काय 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 झालेली दिसते, तर झुकलेली आपल्याला दिसते. त्याच्यामुळे काय फायदा झाला ते बघूयात. या ठिकाणी बाईक स्किड होत होती, इथे काय होते बघूयात आपण. बघा, नॉर्मल रिॲक्शन या केसमध्ये कुठं होते? अपवर्ड डायरेक्शन. या ठिकाणी बाईक या बाजूला झुकलेली दिसते, त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन सुद्धा या डायरेक्शन मध्ये जाईल, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन इकडे असेल. ठीक आहे, वेट एमजी नेहमीच डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं, त्यामुळे वेट याच डायरेक्शन मध्ये अप्लाय होईल. ठीक आहे, नॉर्मल रिॲक्शनने वाय ऍक्सिस बरोबर किती अँगल केलाय? तर थिटा इतका अँगल केलेला दिसतो. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आपण काय केली होती? या ठिकाणी आपण याचे 2 कॉम्पोनंट काढले होते. हा कॉम्पोनंट होता एन कॉस थिटा, बरोबर, आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कोणता आला होता? एन साइन थिटा. बरोबर. बघा, आणि या बाजूला कोण असणार आहे? या बाजूला लक्षात ठेवा, आउटर एजच्या साईडला इकडे कोण असणार आहे? कोणता फोर्स असेल? इकडे असणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. बरोबर आहे. टर्न घेत असताना या बाजूला सेंटर आणि आउटवर्ड साईडला सेंट्रीफ्युगल फोर्स असणार. बरोबर, सेंट्रीफ्युगल फोर्स आउटवर्ड साईडला अवे फ्रॉम द सेंटर असतो. बघा, आता दोन्ही डायग्राम मध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? या ठिकाणी टुवर्ड द सेंटर एक पण फोर्स नव्हता, पण या ठिकाणी टुवर्ड द सेंटर आता एक कॉम्पोनंट आलाय किंवा एक फोर्स जनरेट झालेला आपल्याला दिसतो. बाईक झुकवल्यामुळे फायदा काय झाला की टुवर्ड द सेंटर एक फोर्स जनरेट झालेला दिसतोय आपल्याला, एन साइन थिटा, आणि हाच कॉम्पोनंट या सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो, हे लक्षात ठेवा. किंवा मी असं पण म्हणू शकतो, दिस एन साइन थिटा प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स. त्याच्यामुळे तो रायडर या बाईकला प्रॉपरली काय करू शकतो? टर्न घेऊन नेऊ शकतो. बरोबर. मग या ठिकाणी आपण 2 इक्वेशन लिहिले होते, कोणते? एन कॉस थिटा बॅलन्सेस द एमजी, एन कॉस थिटा इज इक्वल टू एमजी, आणि दुसरं एन साइन थिटा बॅलन्सेस द सेंट्रीफ्युगल फोर्स, असं म्हणलं तरी सुद्धा चालेल, किंवा एन साइन थिटा प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स. आणि सेंट्रीपेटल फोर्स किती असेल? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर.
बघा दोघांचा अर्थ सेमच आहे. एन साइन थिटा बॅलन्स इज द सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजेच काय, सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मी असं लिहिलं तरी सुद्धा चालतं, किंवा एन साइन थिटा प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स, मी असं म्हणतो. म्हणजे काय, एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. दोघांचा अर्थ सेम झाला. दोन्ही इक्वेशनची इथं डिव्हिजन जर केली, एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा, आणि जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला इक्वेशन मिळालं होतं टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, आणि याच्यावरून थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, असं इक्वेशन आपण त्या दिवशी बघितलं होतं. इथं जरा व्यवस्थित बघा हे इक्वेशन. थिटा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी आहे, बरोबर. याचा अर्थ काय, की व्हेलॉसिटी जेवढी जादा असेल, रायडरची व्हेलॉसिटी टर्न घेताना जेवढी जादा, तेवढा थिटा पण जादा ठेवावा लागेल किंवा असायला पाहिजे, बरोबर. व्हेलॉसिटी जेवढी जादा असेल टर्नला, रायडरला तेवढी बाईक काय करावी लागेल, झुकवावी लागेल. म्हणून तर रेसमध्ये बघा, टू व्हीलरच्या रेसमध्ये टर्न घेत असताना सर्व बाईक्स ऑलमोस्ट काय केलेले असतात, तर झुकलेले असतात, जास्तीत जास्त झुकलेले असतात. जेवढं जास्त स्पीड असेल तेवढं बाईकला झुकावं लागेल, येतं लक्षात. आणि जेवढी जास्त बाईक झुकेल तेवढा एन साइन थिटा लक्षात ठेवा त्या ठिकाणी जादा असेल, कारण थिटा जादा होईल, एन साइन थिटा जादा. आणि जेवढा हा कॉम्पोनंट जादा असेल तेवढा सेंट्रिपेटल फोर्स जादा असेल, आणि स्किड होण्याचं प्रमाण कमी होईल. येते का लक्षात, समजतंय? या दोघांमधला फरक लक्षात आला. अच्छा, आता जरा इकडे बघूया. इथं काय दाखवलंय, तोच रोड आहे आणि त्याच रोडवरती एक कार दाखवली आहे, ठीक आहे. आणि ती कार इकडून चालली आहे. आपल्याला माहिती आहे की टुवर्ड द सेंटर द फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स, बरोबर. या ठिकाणी फ्रिक्शन फोर्स, कशातलं फ्रिक्शन, तर रोड आणि टायर यांच्यामधलं फ्रिक्शन काय प्रोव्हाइड करतं, तर सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतं, बरोबर. म्हणजे फ्रिक्शन फोर्स टुवर्ड द सेंटर आहे, आणि या बाजूला कोण असणार आहे, या बाजूला असणार आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, बरोबर. मग या ठिकाणी लक्षात ठेवा की हा फ्रिक्शन फोर्स सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतो, किंवा हा फ्रिक्शन फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो. त्यामुळं हे फोर व्हीलर किंवा ही जी कार आहे, ही कार त्याच रोडवरती काय करू शकते, टर्न घेऊ शकते, बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, फ्रिक्शन फोर्स जादा पाहिजे तर सेंट्रिपेटल फोर्स जादा असेल, आणि सेंट्रिपेटल फोर्स जर याच्यापेक्षा जादा असेल तरच कार काय करू शकते, टर्न घेऊ शकते. समजतंय? जर सेंट्रिपेटल फोर्स कमी आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जर जादा झाला तर या ठिकाणी सुद्धा ही कार या बाजूला ओढल्या जाईल आणि ऍक्सिडेंट होऊ शकतो, बरोबर आहे. त्यामुळे फ्रिक्शन फोर्स जादा असणं गरजेचं आहे आणि सेंट्रिपेटल फोर्स जादा असणं गरजेचं आहे. कशापेक्षा, तर सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा, तर प्रॉपर टर्न होऊ शकतो. पण आता इथे एक प्रॉब्लेम काय आहे बघा, जर कोणत्या तरी कारणामुळे जर फ्रिक्शन फोर्स जर कमी झाला, म्हणजे टायर आणि रोड यांच्यामध्ये जर फ्रिक्शन कमी झालं, असं कधी होऊ शकतं, जरा विचार करा. सपोज रेनी सीझन असेल, तर रेनी सीझन मध्ये आपल्याला माहिती की रोड जो आहे तो रोड पूर्णपणे काय होईल, वेट होईल, म्हणजे ओला होईल. आणि त्या ठिकाणी मात्र लक्षात ठेवा फ्रिक्शन फोर्स हा कमी झालेला असतो. आणि आपल्याला पण माहिती आहे की पावसाळ्यामध्ये व्हेकल जास्त स्पीड होतं, कारण की फ्रिक्शन त्या ठिकाणी कमी होतं रोड आणि टायर मध्ये. जर फ्रिक्शन कमी झालं तर फ्रिक्शन फोर्स कमी, फ्रिक्शन फोर्स कमी म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स कमी, सेंट्रिपेटल फोर्स जर याच्यापेक्षा कमी झाला तर काय होईल, तर त्या ठिकाणी ही जी कार आहे, ही कार सेंट्रिफ्युगल फोर्समुळे स्किड होणार आहे, स्लिप होणार आहे, बाहेरच्या बाजूला ओढली जाईल, बरोबर आहे. मग तुम्ही विचार कराल, मग पावसाळ्यामध्ये काय कार कधीच चालवायची नाही का, तर तसं काय नाही. तर या ठिकाणी मग आपण काय करू शकतो, बँकिंग ऑफ रोड हा कन्सेप्ट या ठिकाणी वापरलेला असतो. रोडमध्ये बँकिंग केलेलं असतं, रोडचं बँकिंग केलेलं असतं म्हणजे नक्की काय, लक्षात ठेवा. कारला टर्न घेताना इम्पॉर्टंट काय आहे की सेंट्रिपेटल फोर्स. मग कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सेंट्रिपेटल फोर्स इथं जनरेट होणं जास्त गरजेचं, बरोबर. मग सेंट्रिपेटल फोर्स जरी हा फ्रिक्शन फोर्स झिरो झाला तरी आपण या रोडमध्ये, या रोडच्या कन्स्ट्रक्शन मध्ये असा बदल करणार आहे की आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स इथं जनरेट झालेला दिसेल. जरी फ्रिक्शन झिरो झालं तरी सुद्धा सेंट्रिपेटल फोर्स या ठिकाणी जनरेट झालेला असेल. तर ते कसं तयार होतं तेच आपल्याला इथं शिकायचं, ठीक आहे. मग हेडिंगला बँकिंग ऑफ रोड बघा, डेफिनेशन मी इथं लिहितो. द रेझिंग ऑफ outer edge, the raising of outer edge of road over a inner edge with
certain angle is called बँकिंग ऑफ रोड. आता बँकिंग करायचं म्हणजे काय किंवा बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन बघा इथं लिहिली. याचा अर्थ काय बघा. याचा अर्थ असा आहे, रेझिंग ऑफ आउटर एज ऑफ रोड म्हणजे काय, टर्न घेत असताना त्या रोडची जी आउटर एज आहे ती आउटर एज इनर एजच्या रिस्पेक्ट मध्ये उचललेली असते, म्हणजेच रोडला थोडा स्लोप दिलेला असतो. त्यालाच आपण काय म्हणतो तर बँकिंग ऑफ रोड असं. कुठं बघायला मिळू शकतं हे, तर हायवेला तुम्हाला मॅक्सिमम केसेस मध्ये हे बघायला मिळेल. जिथं जिथं हायवेला टर्न आहे त्या प्रत्येक टर्नला लक्षात ठेवा आउटर एज जी आहे ती आउटर एज उचललेली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा रोड आहे सपोज, बरोबर, असा रोड आहे, तर सपोज असं पुढे जाऊन टर्न आहे, तर आउटर एज अशी लिफ्ट केलेली असते, बरोबर, आणि रोडला काय दिलेला असतो, एक सरफेसला एक स्लोप दिलेला असतो. त्याला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड. त्याला काय म्हणतो आपण, बँकिंग ऑफ रोड. या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेशन बघायचे, व्हॉट इज द अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग किती आहे, म्हणजे तो रोड जो आहे तो रोड किती अँगल मध्ये लिफ्ट केलेला असतो किंवा करायला पाहिजे, तो अँगल आपल्याला किंवा त्या अँगलच्या रिलेटेड एक्सप्रेशन आपल्याला बघायचं. ठीक आहे, मग डेफिनेशन लिहा, मग आपण त्याचं एक्सप्रेशन बघूया. ओके, आता बघायचं आपल्याला की अँगल ऑफ बँकिंग त्याचं एक्सप्रेशन. ठीक आहे, बघा अँगल ऑफ बँकिंग साठी मला अँगल कोणता असतो तो कळालाय का. ही व्हेकल आहे, ठीक आहे, त्याचे टायर्स आहेत, बरोबर, आणि याला आपण म्हणूयात इनर एज, इथं म्हणूयात आउटर एज, बरोबर, इकडं सेंटर आहे. तर मी काय सांगितलं तुम्हाला, आउटर एजला इनर एजच्या रिस्पेक्ट मध्ये आपण काय करतो, टिल्ट करतो, म्हणजे उचलतो. ही एज वर जाईल, ही एज जागेवरच राहील, त्यामुळं रोड जो आहे तो रोड असा स्लोप तयार होईल रोडला, बरोबर. मग इथं जो अँगल तयार होणार, बरोबर, रोड असं तयार होईल, इथं जो अँगल तयार होईल त्या अँगलला आपण म्हणतो अँगल ऑफ बँकिंग. समजतंय, बघा हा असा हॉरिझॉन्टल रोड होता, बरोबर, इथं व्हेकल दिसतंय तुम्हाला, ठीक आहे, असा टर्न आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी या टर्नला आपण काय करणार, एक स्लोप देणार आहे रोडला, ठीक आहे, असा, बरोबर. आउटर एज कोणती आहे, ही इनर एज कोणती आहे, ही, बरोबर. इनर एजच्या रिस्पेक्ट मध्ये आउटर एज काय केली आपण, हॉरिझॉन्टल पासून वर उचलली, बरोबर. या ठिकाणी जो अँगल तयार झाला हॉरिझॉन्टल बरोबर, त्या अँगलला आपण अँगल ऑफ बँकिंग असं म्हणतो. येतं लक्षात. मग आता हीच डायग्राम, अशी सेम डायग्राम, बरोबर, इन्क्लाइंड रोडची डायग्राम मी तुम्हाला आता बोर्ड वरती काढणार आहे. ठीक आहे, बघा रोड आपण इन्क्लाइंड केला असा, ठीक आहे, ही आउटर एज, ही इनर एज, मग इथं जो अँगल तयार झाला त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ बँकिंग. त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ बँकिंग. आणि हे काय आहे, तर हे आहे व्हेकल किंवा ही आहे कार. तर तात्पुरती कार तुम्ही अशीच समजा, ठीक आहे, तिचे टायर्स, बरोबर, आणि ही आहे हाईट, म्हणजे किती हाईटने आपल्याला आउटर एजला उचलावं लागलं, तर एच इतक्या हाईटने रोडला वरती उचलावं लागलेलं आहे. समजतंय, लक्षात येतंय, रोडला आपण असं इन्क्लाइंड केलंय, ठीक आहे ना, समजतंय, दिसतंय सगळ्यांना. रोडला आपण काय केलं, असं इन्क्लाइंड केलं. पहिला असा होता, आता इन्क्लाइंड झाला, ठीक आहे. बरं, मग आता इथं आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा लिहूयात. एमजी काय आहे, लेट एमजी, एमजी कुणाचं वेट असेल, वेट ऑफ कार, वेट ऑफ कार. या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला काय काढायचं, आपल्याला हा अँगल थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतोय ते बघायचं. याला म्हणतो आपण अँगल ऑफ बँकिंग. अँगल हा काय आहे तुमचा, हा आहे तुमचा रोड, लक्षात ठेवा, हा रोड आहे, हा, ठीक आहे. बर, व्हॉट इज थीटा, थीटा इज अँगल ऑफ बँकिंग, ठीक आहे ना. ओके, व्हॉट इज आर, आर काय असेल, आर इज द radius of road at the turn, बरोबर. टर्न घेत असताना त्या रोडची रॅडियस, इकडे कुठेतरी सेंटर असणार आहे, बरोबर, कारण की रोड असा आहे,
ठीक आहे ना. बर, आता ऍट द टर्न कोणते कोणते फोर्सेस या कारवरती अप्लाय होतात त्याचा विचार करूया. कोणते कोणते फोर्सेस या ठिकाणी अप्लाय होत असतील कारवरती. तर पहिली गोष्ट म्हणजे या कारचं वेट विच इज ऍक्टिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन, हा एक असेल फोर्स. आणि दुसरा फोर्स असणार आहे नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. आता नॉर्मल रिॲक्शन अशी कशी काय आली जरा विचार करा. जर रोड असा हॉरिझॉन्टल असता, ठीक आहे, जर रोड असा हॉरिझॉन्टल असता तर या ठिकाणी मला सांगा वेट कुठे अप्लाय झालं असतं, डाऊनवर्ड, आणि नॉर्मल रिॲक्शन कुठे अप्लाय झाली असती, वरती, बरोबर. पण रोडला तुम्ही असं टिल्ट केलं, रोड असा झाला तिरका, पण नॉर्मल रिॲक्शन पण कुठं जाईल, इकडे जाईल. म्हणून नॉर्मल रिॲक्शन इकडं परपेंडिक्युलर दाखवली, बरोबर. तर रोड असा तिरका झाला असेल तर काय होणार आहे, तर या ठिकाणी बघा नॉर्मल रिॲक्शन इकडेच जाईल, या साईडला जाणार आहे. आणि वेट एम जी कुठं असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे. त्यामुळं नॉर्मल रिॲक्शन मी या डायरेक्शन मध्ये दाखवतो. अच्छा, मग आता नॉर्मल रिॲक्शन बघा जरा. नॉर्मल रिॲक्शन वाय ऍक्सिसला, बरोबर, हा वाय ऍक्सिस असेल सपोज, तर वाय ऍक्सिसला तुम्हाला इन्क्लाइंड दिसेल, म्हणजे इथं पण काहीतरी अँगल तयार झालाय असं आपल्याला दिसेल. तो अँगल किती असणार आहे ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, हा अँगल किती असणार ते बघायचं. पण तो अँगल बघण्यापूर्वी आपण हे दोन्ही फोर्सेस, एक म्हणजे नॉर्मल रिॲक्शन, ही नॉर्मल रिॲक्शन आणि वेट एमजी, ते दोन्ही पण इथं लिहूयात आपण. कोणते फोर्सेस, द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द कार ऍट द टर्न, ऍट द टर्न आर. कोणते कोणते फोर्सेस अप्लाय होत आहेत इथं. पहिला फोर्स वेट एम जी, ठीक आहे, ऍक्टिंग वर्टिकली डाऊनवर्ड, ठीक आहे, पहिला फोर्स. आणि दुसरा फोर्स कोणता आहे, दुसरा फोर्स कोणता आहे, नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन एन, ठीक आहे, परपेंडिक्युलर टू रोड सरफेस, बरोबर आहे का. नॉर्मल रिॲक्शन रोडला परपेंडिक्युलर आहे, बरोबर. हे जर पुढे एक्सटेंड केलं तुम्ही तर इथं अँगल किती होतोय, 90 डिग्री होतोय असं लक्षात येईल, बरोबर. बर, आता हा अँगल आपण किती येतोय तो बघूया. तर मी तुम्हाला इथं डायरेक्ट सांगतो की हा अँगल अँगल ऑफ बँकिंग आहे, आणि हा अँगल, हे दोन्ही सुद्धा अँगल सेमच असतात. हे दोन्ही अँगल सेमच येतात. आता कसे सेम येत आहेत ते जरा बघूयात आपण. बघा जरा, इथं अँगल किती आहे, थीटा, ठीक आहे. मी या रोडवरचा पॉइंट घेतो सपोज. खालच्या साईडला कोणता फोर्स अप्लाय होतोय, वेट एमजी. इकडच्या डायरेक्शनला कोण आहे, नॉर्मल रिॲक्शन. हा काय आहे तुमचा वाय ऍक्सिस. आपल्याला काढायचंय काय, हा अँगल, ठीक आहे. मी किती सांगितलंय तिथं, अँगल थीटा, म्हणजे हा अँगल आणि इथला अँगल सेमच. तर कसा सेम येतोय तो बघा. हा अँगल किती असेल, 90 डिग्री. मग हा अँगल किती, बघा, हा अँगल 90, हा अँगल थीटा, ठीक आहे. तर हा अँगल किती असेल, 90 मायनस थीटा, बरोबर. हा अँगल असेल 90 मायनस थीटा, बरोबर. आता याचा हा अँगल अपोजिट अँगल असेल, बरोबर. या अँगलचा हा अँगल अपोजिट अँगल आहे, म्हणजे हा पण असेल 90 मायनस थीटा, बरोबर. नॉर्मल रिॲक्शन आणि सरफेस यांच्यामध्ये इथं किती अँगल तयार होतोय, 90, बरोबर. इथं अँगल किती आहे, 90. मग हा जर 90 असेल, त्या 90 मधून हा जर 90 मायनस थीटा वजा केला तर आपल्याला हा मिळेल, बरोबर. म्हणजे 90 मायनस हा अँगल 90 मायनस थीटा. मग किती येते बघा, 90, ब्रॅकेट ओपन केला, 90 मायनस मायनस प्लस, 90 आणि 90 कॅन्सल, हा अँगल किती आला, थीटा. समजतंय, बरोबर आहे. हा अँगल थीटा असेल तर हा अँगल सुद्धा किती येतो, तर थीटाच येतो. लक्षात येत आहे. म्हणून इथं मी अँगल दाखवला थीटा, बरोबर. म्हणजे थोडक्यात आता नॉर्मल रिॲक्शन वाय ऍक्सिसला काय दिसते आपल्याला, अँगल मध्ये दिसतंय. नॉर्मल रिॲक्शन एक फोर्स असतो, आणि हा फोर्स वाय आणि एक्स ऍक्सिसच्या मध्ये, म्हणजे नॉर्मल रिॲक्शनला इथं आपल्याला काय करावं लागेल, स्प्लिट करावं लागेल, रिझॉल्व्ह करावा लागेल, बरोबर. मग इथं आपण लिहूयात नॉर्मल रिॲक्शन लेट
normal reaction is resolved into two component. बरोबर, दोन कॉम्पोनंट मध्ये हा फोर्स, कोणता फोर्स, तर नॉर्मल रिएक्शन हा स्प्लिट होईल, त्याचे दोन भाग होतील. एक कॉम्पोनंट इकडचा असेल तो असणार आहे एन कॉस थीटा, बरोबर, वरती, आणि दुसरा कॉम्पोनंट असेल या डायरेक्शन मध्ये तो असणार आहे तुमचा एन साइन थीटा. कोणता, एन साइन थीटा, बरोबर. व्हर्टिकल कॉम्पोनंट एन कॉस थीटा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एन साइन थीटा, बरोबर. आता जरा विचार करा, सेंटर कुठे आहे या रोडचा, इकडच्या बाजूला. सेंटर कुठे आहे, या बाजूला आहे, ठीक आहे. एन कॉस थीटा काय करतोय, एमजी ला बॅलन्स करतोय, वेटला. आणि एन साइन थीटा हा कॉम्पोनंट किंवा हा फोर्स कुठं चाललाय, टुवर्ड द सेंटर. सेंटरकडे जाणाऱ्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. पण या ठिकाणी एन साइन थीटा कोणाचं काम करतोय, सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतो. एन साइन थीटा प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. आता थोडा विचार करा, आउटवर्ड साइड ही आहे, या डायरेक्शनला सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय होत असेल की नसेल, बरोबर. या बाजूला कोण असणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे मी इथं असं पण म्हणू शकतो, दिस कॉम्पोनंट म्हणजे एन साइन थीटा बॅलन्सेस द सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्याचं काम कोण करतंय, तर एन साइन थीटा करत. किंवा मी असं पण म्हणू शकतो, एन साइन थीटा प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स, बरोबर. या ठिकाणी सर्क्युलर मोशन होत असताना सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम हा कॉम्पोनंट करतोय किंवा हा सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो, बरोबर. मग इथं आपण लिहू शकतो, काय लिहिता येईल इथं, एन कॉस थीटा. इथं लिहूयात आपण, इथं लिहूयात. पहिला कॉम्पोनंट कोणता आहे, एन कॉस थीटा. कुठं ऍक्ट होतोय, एन कॉस थीटा कुठं ऍक्ट होतोय, ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड, ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड, ठीक आहे. आणि एन साइन थीटा दुसरा कॉम्पोनंट कोणता, एन साइन थीटा कुठं ऍक्ट होतोय, ऍक्टिंग हॉरिझॉन्टली, बरोबर, ऍक्टिंग हॉरिझॉन्टली. एन साइन थीटा कुठं ऍक्ट होतोय, ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड्स सेंटर, बरोबर, ठीक आहे. मग एन कॉस थीटा काय करतोय, एन कॉस थीटा बॅलन्सेस, कुणाला बॅलन्स करतोय, तर वेट एमजी ला, ठीक आहे. आणि एन साइन थीटा काय करतोय, एन साइन थीटा सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, प्रोव्हाइड्स सेंट्रिपेटल फोर्स. आता जरा विचार करा, मगाशी मी तुम्हाला काय म्हणत होतो, की सपोज हॉरिझॉन्टल कर्व रोड असेल आणि जर रेनी सीझन असेल तर फ्रिक्शन फोर्स कमी होईल, फ्रिक्शन फोर्स कमी, सेंट्रिपेटल फोर्स झिरो. सेंट्रिफ्युगल फोर्समुळे कार जी आहे ती कार आउटवर्ड साइडला काय होणार, स्किड होणार. कधी, फ्रिक्शन फोर्स झिरो झाला. आता या ठिकाणी मी फ्रिक्शन फोर्स इथं सुद्धा झिरो मानतो, ठीक आहे. इथं सुद्धा रेनी सीझन आहे असं समजलं तरी सुद्धा चालेल. फ्रिक्शन फोर्स झिरो, फ्रिक्शन फोर्स झिरो म्हणजे टुवर्ड द सेंटर जाणारा जो फ्रिक्शन फोर्स आहे तो झिरो झालाय, ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. पण या ठिकाणी नॉर्मल रिएक्शनचा एक कॉम्पोनंट एन साइन थीटा हा टुवर्ड द सेंटर अप्लाय होतो आणि हा कॉम्पोनंट या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतोय, त्याच्यामुळे हा याला बॅलन्स करतो आणि कायम या ठिकाणी एन साइन थीटा प्रेझेंट असणारच आहे, बरोबर आहे का. जरी रेनी सीझन असू देत नाही तर कोणताही सीझन असू देत, बघा नॉर्मल रिएक्शन इन्क्लाइंड असल्यामुळे याचा एन साइन थीटा हा कॉम्पोनंट टुवर्ड द सेंटर नेहमी प्रेझेंट असणार आणि तोच कशाचं काम करणार आहे, तर सेंट्रिपेटल फोर्सचं काम करणार, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा, अँगल ऑफ बँकिंग केल्याचा हा फायदा झाला. अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोड केल्याचा आपल्याला हा फायदा मिळतोय, बरोबर. बँकिंग केल्यामुळे काय झालं, बँकिंग केल्यामुळे टुवर्ड द सेंटर हा कॉम्पोनंट जनरेट झाला आणि तोच सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतो, बरोबर. ओके, मग आता आपण असं लिहू शकतो, एन कॉस थीटा इज इक्वल टू एम जी, बरोबर. एन कॉस थीटा एम जी ला बॅलन्स करतोय, याला 1 म्हणूयात.
आणि एन साइन थिटा काय करतोय, तर एन साइन थिटा सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतोय किंवा एन साइन थिटा सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतोय, काही म्हणा. बरोबर, म्हणजे इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर येईल इक्वेशन 2. आता पुढे सोडवायचं फक्त. इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 जर केलं आपण तर आपल्याला काय मिळेल बघा बरं. एन साइन थिटा डिवाइड बाय एन कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी. आता काय होईल, एन ला एन कॅन्सल. पुढं पुढं बघा बरं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि एम जी इथंच आहे. एम ला एम कॅन्सल, so tan theta is equal to v square by rg and theta is equal to tan inverse v square upon rg. हे तिसऱ्यांदा आपल्याला इक्वेशन मिळालंय बघा. 2 वेळेस कुठे मिळालं मी सांगतो, एकदा तुम्ही आठवायचं. आपल्याला पेंड्युलम मध्ये मिळालं होतं, कोनिकल पेंड्युलम मध्ये, बरोबर. आणि दुसरी गोष्ट आपल्याला अजून एका ठिकाणी मिळालं होतं, आठवा जरा. दुसरं कुठं मिळालं होतं आपल्याला, एक केस पेंड्युलमची होती, बरोबर. बॉब जो आहे तो बॉब, आणि ती जी स्ट्रिंग होती त्या स्ट्रिंगने किती अँगल केलाय त्याच्यासाठी आपल्याला हे इक्वेशन मिळालं होतं. आणि दुसरं की ज्या वेळेला व्हेइकल जे टर्न करतं, म्हणजेच टू व्हीलर ज्या वेळेला टर्न करते, टर्न घेत असताना तिला झुकावं लागतं, त्यावेळेला ती व्हर्टिकल सोबत किती अँगल करते, तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तर त्या 2 ठिकाणी आपल्याला हे एक्सप्रेशन मिळालं होतं. आणि ही तिसरी वेळ, बरोबर, अँगल ऑफ बँकिंग, बँकिंग ऑफ रोडमॅन. तो थिटा काय आहे, थिटा बघा, थिटा इज नथिंग बट अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे, अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे, समजतंय, म्हणजे किती अँगल मध्ये त्या रोडला काय केलंय, वरती इन्क्लाइंड केलंय, म्हणजे असं वरती लिफ्ट केलेला आहे, तो अँगल आपल्याला मिळालेला. ठीक आहे, तर मला वाटतं की तुमच्या हे लक्षात आलेलं असेल. अँगल ऑफ बँकिंग काय ते व्यवस्थित लिहा एक्सप्रेशन. मग आपण याच्यावरचे न्यूमेरिकल्स बघूया. ओके, बघा इकडं अँगल ऑफ बँकिंग वरचं पहिलं न्यूमेरिकल आहे. आता याच्यावरचे जे न्यूमेरिकल असतात ते खूप इझी असतात. ठीक आहे, कारण की एक तर फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, त्यामुळे न्यूमेरिकल्स खूप इझी आहेत. बघा इकडं पहिल्यांदा आपण गिवन लिहूया काय दिलंय याच्यामध्ये. ठीक आहे, काय दिलंय, ए ट्रेन रन्स अलॉंग ए अनबँक्ड सर्क्युलर ट्रॅक. अनबँक्ड म्हणजे फ्लॅट सर्क्युलर रोड आहे, बरोबर. आणि त्या ट्रॅक वरती लक्षात ठेवा एक ट्रेन चालली आहे, त्या ट्रॅकची रॅडियस किती दिली आहे, तर 30 मीटर. बरोबर, सर्क्युलर ट्रॅक आहे, त्या सर्क्युलर ट्रॅकची रॅडियस 30 मीटर दिली आहे, बरोबर. स्पीड ऑफ ट्रेन किती दिलंय, स्पीड ऑफ ट्रेन म्हणजे व्हेलॉसिटी 54 किलोमीटर पर आवर. आता याला कन्वर्ट करावं लागेल. आता हे कन्वर्ट कसं करायचं त्या दिवशीच बघितलंय. 5/18 ने आपण मल्टिप्लाय करणार, म्हणजे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट होईल, बरोबर आहे. 18 त्रिक 54 आणि 5 त्रिक 15, 15 मीटर पर सेकंड ही व्हेलॉसिटी दिली आपल्याला. पुढे काय दिलंय बघा, मास ऑफ ट्रेन दिलंय 10⁶ kg. मास ऑफ ट्रेन 10⁶ kg. आपल्याला काही उपयोग नाहीये याचा, फॉर्म्युल्यामध्ये कुठे मास येतच नाहीये, बरोबर. काय विचारलंय बघा, व्हॉट इज द अँगल ऑफ बँकिंग, बरोबर, रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द विअरिंग आउट ऑफ द रेल. बरोबर, ज्या वेळेला ट्रेन ट्रॅक वरून ट्रॅव्हल करत असेल त्यावेळेला त्या ठिकाणी बँकिंग करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर अँगल ऑफ बँकिंग किती येतोय तो सांगा असं. सो टू फाइंड अँगल ऑफ बँकिंग म्हणजे थिटा काढायचा. फॉर्म्युला आपल्याकडे आहे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, बरोबर. सो टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर, बरोबर. व्हेलॉसिटी किती आहे बघा बरं, स्पीड किती आहे 15, सो 15 चा स्क्वेअर डिवाइड बाय आर किती आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर 30 मीटर, आणि जी ची व्हॅल्यू 9.8. 9.8. ठीक आहे, आता ही पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग टेबलनं करावं लागेल, इथं सांगणं पॉसिबल नाही होणार. 15चा स्क्वेअर करा डिवाइड बाय 30 इंटू 9.8 करा, बरोबर. न्यूमरेटरचा लॉग मायनस डिनॉमिनेटरचा लॉग करावा लागेल, काहीतरी व्हॅल्यू येईल, आणि नंतर परत टॅन इनवर्स ऑफ दॅट व्हॅल्यू तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे, तर आता हे पूर्ण कॅल्क्युलेशनचा आन्सर बघा. माझा आन्सर किती येत आहे, तर या ठिकाणी आन्सर येत आहे 0.7653. टॅन इनवर्स
0.7653. ठीक आहे. आणि टॅन इनवर्स ऑफ ही व्हॅल्यू जर तुम्ही बघितली 0.7653 ही जर व्हॅल्यू जर बघितली बरोबर, तर याचा आन्सर बघा किती येत आहे 37.37 डिग्री आणि 25 मिनिट असा आन्सर येईल बरोबर. म्हणजे तो जो ट्रॅक आहे तो ट्रॅक 37 डिग्री 25 मिनिटने काय करावं लागेल, लिफ्ट करावा लागेल, टिल्ट करावा लागेल बरोबर. हा असेल अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे. तर हे न्यूमेरिकल लिहा, हे न्यूमेरिकल नंतर आपण लगेच पुढचं न्यूमेरिकल बघूया. ओके. आता बघा इथं नेक्स्ट क्वेश्चन दिलाय. आता या न्यूमेरिकल मध्ये काय सांगितलंय बघा, द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मीटर गेज रेल्वे लाईन बरोबर ऍट अ प्लेस वेअर द ट्रेन इज मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड इज 50 मीटर. याचा अर्थ काय, एवढं तर आपल्याला कळालं की एक रेल्वे लाईन आहे, त्या रेल्वे लाईनला रेडियस आहे असं म्हणलं. याचा अर्थ काय की तो रेल्वेचा ट्रॅक एका ठिकाणी टर्न होतो, म्हणजे तिथं सर्क्युलर मोशन होत असणार आहे. कशाची, तर त्या रेल्वेची बरोबर. साधारणपणे रेल्वेचा ट्रॅक आपल्याला माहिती आहे की असा असतो. ठीक आहे. रेल्वे ट्रॅक साधारणपणे असा असेल बरोबर, टर्न आहे. मग या ठिकाणी त्याची जी रॅडियस आहे त्या रेल्वे ट्रॅकची रॅडियस ही किती आहे तर 50 मीटर. आणि या टर्नला ज्या वेळेला रेल्वे ट्रॅव्हल करत असेल त्यावेळेला तिचं स्पीड जे आहे ते 10 मीटर पर सेकंड असं दिलं बरोबर. तर सांगितलं काय, फाइंड द इलेव्हेशन ऑफ आउटर रेल अबव द इनर रेल. इनर रेल कोणती, इकडं, कारण की सेंटर इकडं असणार आहे त्यामुळे याला आपण इनर रेल असं म्हणणार, याला आउटर रेल असं म्हणणार. तर यांनी सांगितलं की फाइंड द इलेव्हेशन ऑफ आउटर रेल अबव द इनर रेल. याचा अर्थ इनर रेलच्या रिस्पेक्ट मध्ये आउटर रेल जी आहे ती काय केली, उचललेली आहे आणि तिथं बँकिंग केलेलं आहे. काय केलेलं आहे, बँकिंग केलेलं आहे बरोबर. तर किती हाईटने बरोबर, अँगल ऑफ बँकिंग नाही विचारलं इथं, काय विचारलंय जरा विचार का. इथं विचारलंय की इलेव्हेशन, इलेव्हेशन म्हणजे किती हाईटने आउटर रेलला उचललेलं आहे. एच ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. बघा गिवन मध्ये काय काय दिलं आपण बघूया. बघा स्पीड दिलंय, वेलॉसिटी किती आहे 10 मीटर पर सेकंड. रॅडियस दिले इथं, रॅडियस बरोबर, रॅडियस याला आपण रॅडियस असं म्हणणार ना बरोबर. हे असेल रॅडियस आर. तर आर किती दिलाय तर 50 मीटर दिलेला आहे बरोबर. अजून एक गोष्ट दिली व्यवस्थित वाचा, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मीटर गेज रेल्वे लाईन. मीटर गेज रेल्वे लाईन याचा अर्थ दोन बरोबर. याला आपण काय म्हणणार, याला एक रेल म्हणणार, याला एक रेल असं म्हणणार. या दोन रेलच्या मधला जो गॅप आहे बरोबर, याला तो किती दिलाय तर 1 मीटर दिला असं म्हणतो आपण. बघा व्यवस्थित समजून घ्या. मीटर गेज रेल्वे लाईन याचा अर्थ काय की दोन रेल मधला गॅप 1 मीटर आहे असा त्याचा अर्थ होतो. मीटर गेज म्हणजे 1 मीटर बरोबर आहे. ते जे डिस्टन्स आहे एल म्हणूयात आपण त्याला, ते किती आहे तर 1 मीटर आहे. ठीक आहे बर. आणि आपल्याला सांगितलंय टू फाइंड एच. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, एच फाइंड आउट करायचं बरोबर. आता ज्या वेळेला बँकिंग केलेलं असेल त्या ट्रॅकला त्यावेळेला काय होईल जरा बघा, डायग्राम अशी तयार होईल. इथं असेल अँगल ऑफ बँकिंग बरोबर. ठीक आहे. आणि हे दिलं आपल्याला एल इज इक्वल टू 1 मीटर. ठीक आहे. हा काय असणार आहे, इनर रेल, इकडे असणार आहे आउटर रेल. आणि आउटर रेलला वरती उचललेला आहे, तर किती हाईटने उचललेला आहे वरती, ती एच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. हे दिलंय 1 मीटर, समजतंय बरं. मग आपल्याला फॉर्म्युला इथं माहित आहे, अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला टॅन थीटा व्ही स्क्वेअर अपॉन आर एच. याच्यावरून पहिल्यांदा थीटा आपण फाइंड आउट करू शकतो. सो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी असं येईल. सो टॅन थीटा टॅन इनवर्स व्ही किती दिलाय बघा 10, 10चं स्क्वेअर डिवाइड बाय आर किती आहे 50, जी किती आहे 9.8 बरोबर. ही किती येते बघा बरं, 10चा स्क्वेअर 100, 100 डिवाइड बाय 50, 50 दुने 100 म्हणजे 2 अपॉन 9.8, 2 अपॉन 9.8. ठीक आहे. आता हे जर तुम्ही लॉग न सोडवून बघितलं तर हे येतंय, हे किती येते बघा 2 अपॉन 9.8. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघितलं तर येते 0.2041 बरोबर, हे कॅल्क्युलेशन. ठीक आहे. या दोघांचं डिव्हिजन. आणि टॅन इनवर्स ऑफ दिस व्हॅल्यू जर बघितलं तुम्ही तर थीटा तुम्हाला मिळेल, आणि थीटा येतोय
11°32'. 11°32'. हे पण तुम्हाला लॉग टेबल मध्ये मिळून जाईल. आपण लॉग टेबल कसं बघायचं ते शिकलो. अच्छा, थिटा तर मिळाला म्हणजे अँगल ऑफ बँकिंग आपल्याला मिळालं, बरोबर. मग आता याच्यावरून आपण एच काढू शकतो, आणि एच म्हणजेच काय, इलेव्हेशन ऑफ आउटर रेल विथ रिस्पेक्ट टू इनर. मग कसं फाइंड आउट करता येईल बघा, त्या ट्रायंगल मध्ये, कुठल्या ट्रायंगल मध्ये, या ट्रायंगल मध्ये आपण साइन थिटा इज इक्वल टू कॅल्क्युलेट करू. साइन थिटा इज इक्वल टू काय येईल, तर इथं अँगल किती असणार, 90. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनस म्हणजे एच अपॉन एल असं येईल, बरोबर. मग इथं लिहूयात आपण, देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू एच अपॉन एल. याच्यावरून एच इज इक्वल टू काय मिळाल, एल इकडच्या बाजूला येईल, मल्टिप्लाय होईल, एल इंटू साइन थिटा. एल किती आहे, 1, आणि 1 इंटू या ठिकाणी किती आहे, साइन ऑफ थिटा. आणि थिटा किती आलाय बघा, 11°32'. 11°32'. ठीक आहे. मग हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही जर करून बघितलं, साइन ऑफ 11°32', तर हे येत आहे 0.2 मीटर, बरोबर. हे किती आहे, 1 इंटू याची व्हॅल्यू येते 0.20, त्यामुळं आन्सर येईल 0.20 मीटर. म्हणजे एच जो आहे तो एच 0.20 मीटर येईल. ठीक आहे. तर मला वाटतं की तुम्हाला या ठिकाणी आजचं लेक्चर समजलेलं असेल. तर आज सांगितलेले जे कन्सेप्ट आहे अँगल ऑफ बँकिंग आणि बँकिंग ऑफ रोड, तो व्यवस्थित लिहायचा आहे, नोटबुकमध्ये न्यूमेरिकल्स लिहायचे आणि लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचे. आजचं लेक्चर आपण इथं थांबूयात. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.